नर्मदा मैयाची आरती करण्यासाठी आई चाललेली आहे। चला मंडळी, सुप्रभात, श्री विठ्ठल नर्मदे हर। आजचा आपला 62वा दिवस आणि आज 62व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। पहाट झालेली आहे नर्मदा मैयाच्या दर्शनाने। चला, नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण थांबलेलो ते इकडं या आश्रमामध्ये खूप सुंदर असं अन्नक्षेत्र होतं आणि याच्यामध्ये आम्ही तिघत होतो। गाव आलियागंजमध्ये आम्ही थांबलो होतो। चला आता आपण चाललो आहोत पुढं। आज आपल्याला जायचं आहे आपल्या महंतांच्या घरी, महंतांच्या आश्रमावर, म्हणजे आपल्या सत्यनारायणजीच्या आश्रमावर। इथून फक्त आणि फक्त 25 किलोमीटर आहे। आपण 12-1 वाजेपर्यंत तो पकडूयात, मग आपण दिवसभर तिकडं थांबूया। चला, श्री विठ्ठल नर्मदेवर भेटू पुढं जरा। आता सकाळ सकाळ आहे तर चालून घेतो। चला, नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर बेटा। हा बघा, प्रभात फेरी आलेली आहे इथं। प्रत्येक गावात काय नियम आहेत महाराज लोकांचे। नर्मदे हर। वाह, प्रभात फेरी के लिए रोज निकलते हो? वाह रे वाह, बहुत खूब, बहुत अच्छा। नर्मदे हर, जय श्री राम। बघा महाराज, रोज सकाळी पहाटे आम्ही उठलेलो तेव्हापासूनच चालू होती प्रभात फेरी। म्हणजे मी 4:30ला उठलेलो, 4:30ला सुद्धा प्रभात फेरी चालू होती। म्हणजे अख्ख्या गावात फिरतात असं घंटानाद घेऊन आणि टाळ घेऊन, पताका घेऊन। रोज, एक दिवस नाही असं सोडत, रोज फिरतात रोज। इथं सर्व गावामध्ये ही प्रथा आहे। खूप खूप सुंदर प्रथा आहे, मला आवडली ही प्रथा। नर्मदे हर। वा, पहाटे पहाटे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालायची जी आनंद आहे मंडळी, तो आनंद काही द्विगुणितच आहे। कारण की मैयाच्या किनाऱ्यावरून लय थंडी असते हो। सकाळी सकाळी गारठा असतो, गारठा मारतो, पण आनंद आहे मैयाच्या किनाऱ्यावरून चालायला। नर्मदे हर मंडळी, एक गोष्ट तुम्हाला काल सांगायचीच राहिली। काल म्हणजे ती काल सांगण्यासारखी नव्हती, आजच सांगण्यासारखी आहे। 2-3 दिवस झाले काय समजतच नाही वातावरण काय चालू आहे। गाराच काय पडतात, पाऊसच काय पडतोय, पण नशीब का आमच्या याच्यावर नाही पडत, म्हणजे पुढं पडत आहेत। अमरकंटक त्याच्या अलीकडच्या साईडला ते जंगल आहे ना मोठं, तिथं पडतंय, पण त्याचा गारठा मात्र आम्हाला जाणवतोय। आणि आज रात्री चक्क आम्हाला पाऊस पडला। म्हणजे आम्ही झोपत होतो आणि मी गाढ झोपत होतो, पण आमचे धनंजय महाराज आणि दुसरे महाराज होते ना, ते उठून बसले। कसला आवाज येतो, कारण की पत्रा वाजायला लागली। मी एकदम झोपेत होतो, गाढ झोपेत, आणि हे दोघं उठले। मग नंतर मला याने सांगितलं, महाराज रात्री किती पाऊस पडला इकडं। काय म्हणलं, पाऊस पडला? हो पाऊस पडला, खूप पाऊस पडला। म्हणजे इथं वातावरण एक 3 दिवसापासून वेगळंच झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मस्त थंडी वाढलेली आहे। हो, थंडीमध्ये काही बाबा आनंद आहे। थंडीमध्ये जरी थंडी वाजत असेल तरी चालता येतं थंडीमध्ये, जे उन्हात चालता येत नाही। त्याला असंच वातावरण असू दे थोडा, पण जास्त पण नको। कोणी म्हणते का अजून, मी याच्या गुगलमध्ये बघितलं तर अमरकंटकला आत्ताचं वातावरण 13 आहे, 13। म्हणजे समजून घ्या काय वातावरण असेल तो। चला, असू द्या, असंच वातावरण असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चालायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मस्तपैकी एकदम म्हणजे बिना घामाचं चालू शकतो। चला, नर्मदे हर। आज पहाटे पहाटेचं पहिलं चायवाला घर आपलं, दूध चाय खतम हो गया आपकी। ह्या मैयाने आवाज दिला नर्मदे हर, तर पहिला चाय। अच्छा, तुला पण बघायचं आहे का? बघ नर्मदे हर। ऐ घाबरला मोबाईलला। त्याला आलंच देऊन। नर्मदे हर मंडळी, त्याला सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आपल्या आजच्या 62व्या दिवसाला देण्याकरता आरूढ झालेले आहेत, आलेले आहेत। चला मंडळी, तर आजचा सुद्धा आपला
62वा दिवस हा खूपच सुंदर मनोरम्य बघा कसली. इथं शेतीच खूप मस्त आहे, सुंदर खूप शेती आहे इथं, खूप करतात लोक शेती इथं. आणि खास करून नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर तर बघायलाच नको, कारण की पाण्याची काही टंचाईच नाही, खूप शेती करतात. चला भेटूयात पुढं. नर्मदे हर. परिक्रमा मार्ग गावातून चाललाय, गोल 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 फिरून फिरून चाललोय आपण. हो, भिंतीवलीचा बघा परिक्रमा मार्ग. हे बघ इंग्लिश चिंचांचं झाड, खूप सुंदर रस्ता एकदम आपल्या गावाच्या मधोमध, आणि एकदम आपल्याला काढलेला आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. या रस्त्याने किनारा पुढंच आहे, इकडं किनारा आहे, नर्मदा मैया आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर हर. हाँ बोला तुम्हें. चलो एकदम नर्मदा किनारे को निकाल दिया ये रोड ने अपने. बहुत सुंदर. अरे वाह. अरे वाह. सीधा ऊपर घाट दिखा देना. नर्मदा मैया आज किनारा आहे आपल्याला, किनारा चालेला अति सुंदर किनारा. सूर्यनारायण भगवान आत्ता होता, गेला ढगात. नर्मदा अतिशय सुंदर हा तटमार्ग. वा, या आनंद आहे महाराज तटाने चालायला. नर्मदे हर. रुको मत ना, चलते रहो, उड़ती रहेंगे, दिखाई देगा आपको. चलते रहो, बाद में जितना आएगा वही काम है, जो पास वाला. चिमण्या पण आंघोळी करतायत नर्मदा मैयाच्या. हे बघा. वो मजे में स्नान कर रहा है और वहाँ से आवाज दे रहा है. बाबा ने सुबह सुबह सब्जी लेके आए. बाबा बहुत ताजी सब्जी दिख रही है आपकी तो. नर्मदे हर. एक सूखी सब्जी तो ऐसे चबाते हैं जाए. नहीं ये कुछ खाने वाला नहीं है. नर्मदे हर. चलो नहीं टमाटर रहते तो खा सकते थे, वांगा क्या कच्चा खा लोगे. अरे बाप रे. नर्मदे हर. बाबा जी दरवाजा आया है, ये ऐसे लगा देते हैं दरवाजा यार, नहीं लगाना चाहिए. हम खोलेंगे लेकिन चलो, आज तक बहुत से दरवाजे खोले ये सब, अभी 4-5 दरवाजे तो अपन को लगा ऐसा, कुछ कुछ फांद के है. अरे वाह, खोलने जैसे दरवाजा. लॉक अनलॉक. चलो लगा देना जी इसको, दरवाजा लॉक करून ये. पानी जाता है मिट्टी कट. हाँ हाँ हाँ. ये काटी नहीं, देखो पानी जब होता है पूरा पत्थर को भी काट रहा है. नर्मदे हर. लोगों ने इसको भी नहीं छोड़ा, इसको भी सब डाल दिया. हाँ
हा चला मंडळी, असं वाटतंय अशा किनाऱ्याने चालता चालता आपल्याला बोलता येत नाही, शांत राहावंशी वाटतं अशा किनाऱ्यावर. अगदी एकदम शांत वातावरण असतं. नर्मदे यार बाबाजी. कमी कमी आला हरभरा, अजून आला नाही पाहिजे तसा. संपूर्ण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर हरभरा टाकून दिला, हरभरा. ये चने की वजह से मेरा सैंडल, शूज़, ये अपना सॉक्स सब गीला हो गया. इसके ऊपर ओस पड़ी है, बहुत ओस पड़ी है. जाम दव पडला याच्यावर. म्हणजे अक्षरशः सॅन्डल आणि सॉक्स ओली झाले. पण खूप सुंदर. चना चना. ये क्या है? ये बथुआ बोले तो साग बनता है बथुआ का. हाँ, बथुआ होता है साग बनाने का. साग बनाने हाँ, का. अभी बड़े बड़े हो गए. इसके पत्ते का बनते हैं साग. साग बोले तो क्या बोलते हैं उसको, जो आंखों के लिए रोशनी देती है. अच्छा अच्छा, याद है, साग बनाते हैं साग. क्या बोलते हैं उसको? पता नहीं, लोग बताएंगे उसको क्या बोलते हैं. सांगा साग म्हणजे काय हो. बोलते हैं इसको गांव में. देखो ये तो बथुआ रहा. चला नर्मदे हर. गांव में इसको बथुआ बोलते हैं. छोटे छोटे होते हैं पीस, निकालते हैं और निकाल के इसको साग बनाते हैं. चना आया नहीं ना अभी. चना कहाँ है? चना तो अरे थोड़ा रहेगा तो निकाल लो ना खाने के लिए. नहीं है, बिल्कुल भी नहीं ना. पिल्ली है, पिल्ली. चला नर्मदे. तर मंडळी, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आणखीन एक आपल्याला गेट आलेला आहे. महाराज मंत्र बोलतो खुल जा सिमसिम. खुल्ला यार. हाँ मेरे को भी खुल जा सिमसिम करना है. खुल गया. खुल जा बोलो तब तो खुलेगा ना. रुको ना. खुल जा सिमसिम. अरे सिमसिम खुल्ला. खुल जा सिमसिम. अरे सिमसिम हो जा सिमसिम. बंद हो जा हो सिमसिम. जा सिमसिम. अरे नहीं बंद हुआ. रेडी बंद हुआ. आ क्या मानता. चलो. अरे वाह, पीपल देखो ऊपर. ये देखो ना, लग रहा है ये देखो दिसंबर में चल रहे हैं. पीपल देखो पीपल. बारिश गिरना चाहिए. अभी देखो क्या महाराज क्लायमेट, वातावरण एवढं अद्भुत झालेलं आहे. अक्षरशः 9 वाजलेत 9. फरवरी के पण चल रहे हैं. हां असं वाटतंय का 7 वाजता चालतोय आम्ही. 6:30-7चं वातावरण. पूर्णपणे सकाळचा अंधार झालेला आहे आणि गारठा म्हणजे परत थंडी सुरू झालेली आहे. अगदी एकदम सुंदर, अतिशय सुंदर. सूर्य भगवानच गेला. क्या बात आहे. सुंदर वातावरण. कोयल, कोकिळा कोकिळा. कबूतर के, कबूतर और कौवे के गिन नहीं पाते. वो पालते हैं, वो पाल के बड़े करते हैं. लेके जाते हैं अपना. हाँ बाहर में जाए कौवा. इधर क्या लगा है? ये क्या लगा है? वांगा है ना? वांगा ही है. ये वो तोरी है और ये बैंगन है. ये वही वांगा बैंगन. बैंगन. ये मिर्ची है. पूरा मतलब नर्मदा मैया के किनारे पे खेती खेती कर लिया है. पूरा पूरा खेती हो गया ना. इसलिए अपन को चलने के लिए ज़्यादा तट मार्ग नहीं मिलता है. यही कारण है क्या हमें ऊपर ऊपर से भेजा जाता है. हाच कारण आहे महाराज. एक दुसरा सगळ्यात मोठा कारण रेती. हां रेती काढत, जिथे जिथे जास्त प्रमाणात रेती काढतात तिथून पाठवतच नाही. वाह, अशा मैयाच्या किनाऱ्यावर काय सुंदर झोपडी आहे बघा. कुटिया भी है. कुटिया कुटिया. बहुत सुंदर लग रही है कुटिया मैया. बहुत सुंदर, खूप सुंदर वाटते ही कुटिया बघा. अतिशय सुंदर वाटते, अतिशय सुंदर. क्या बात है यार, अतिशय सुंदर. मी माझ्या जीवनात याच्यापेक्षा सुंदर घर बघितलं नाही. एकदम मैयाच्या किनाऱ्यावर काय सुंदर कुटिया यार. वाह.
पूछ लूंगा। धतूरा धतूरा, ये तंत्र मंत्र में काम आता है। वो तंत्र मंत्र छोड़ो, ये शिव जी को बहाया जाता है। इसको हम लोग शिवजी तो होता ही है, लेकिन इसको हम लोग धोतरा बोलते हैं। धतूरा, इसका धतूरा। फल हाँ, और इसका फूल हाँ, शिव जी को हमारे इधर बहाया जाता है ठीक है। वो अपने तरफ ही पाया जाता है, पर हाँ। इसका काम जैसे घर का बंधन होता है ना, उसमें किया तंत्र मंत्र में। पर डबल फुल वाला, सिंगल नहीं, इसके ऊपर डबल होता है। आपण पोहोचलो आहोत त्या स्थानावर. काल जे बाबांनी सांगितलं होतं, राहू केतूचं स्थान आहे इकडं, तपोस्थळी आहे. राहू केतूने सुद्धा इथं तप केलेलं होतं. पलीकडच्या तटावर केतू, या तटावर राहू, म्हणजे असं ही तपस्थळी आहे. तिकडं पोहोचलो आहोत आपण. चला पुढे जाऊयात, अजून लोकांना विचारू त्या तपस्थळीबद्दल आणि तिकडे भेटूया. चला नर्मदे हर. खूप आनंद येणार आहे बघायला. आगे रस्ता आहे की नाही पता ही नाही. एकदम किनाऱ्यावरून चाललोय आम्ही. अतिशय आनंद होतो किनाऱ्यावरून चालायला महाराज, काय सांगावं तुम्हाला. आणि इथून इतना जगह है। नर्मदा मैया जरा स्पीडला व्हायला लागली इथून. वाहते ते याच्यामुळं कळतं. बाकी अतिशय सुंदर नर्मदा माईचं दर्शन. आणि जसं जसं पुढं चालतोय आम्ही, तशी तशी थंडी वाढत चालले महाराज. आम्हाला अंदाजा नव्हता अशी थंडी वाढेल म्हणून, पण आम्ही सर्व फेकून दिलं आहे. कानटोपी, हँड ग्लोव्ज, स्वेटर, सगळा फेकून दिला आहे. आणि इथं वाढली आहे थंडी. तरी आमच्या काकांनी सांगितलेलं आम्हाला, सोपन काकांनी, अरे बाबा पुढं थंडी वाढणार आहे. आता ते काय, हां, 2 कपन्या घालायच्या, 2 लुंग्या अंगावर घ्यायच्या, त्याच्यावर 2 चादऱ्या अंगावर घ्यायच्या. आता काय ॲडजस्ट करायचं, आता काय. नर्मदे हर. चलो चलो. हा 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 हा. जय हो नर्मदा मैया, भूखे को भोजन, प्यासे को पानी, जय हो नर्मदा मैया. गहू किती मोठी झाली. वाह, अतिशय आनंद. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आलो आहोत खुणिया येथे. खुणियाने पुढं आपल्याला तो स्थान बघायचं आहे. पण त्या अगोदर इथं माझ्या माऊलींचा आणि जोग महाराजांचा फोटो बघून आनंद झाला. अरे क्या बात आहे. आश्रमामध्ये हे बघा, आप ही गुरु है ना? हाँ, ये गुरुकुल आहे आपला. श्री रुद्र नंदिनी. वाह, खूप सुंदर. बघा, ये पता था आपको इसके बारे में? जोग महाराजांचा इथं साक्षात फोटो, माझे संत ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो. त्यांनी महाराज अतिशय दंडवती सुंदर. परिक्रमा केली नर्मदा माईची पूर्ण हा. आपल्याकडचं. आपल्या इकडचं ना, दंडवत महाराजजी. खूप सुंदर. चला थोडा बालभोग घेऊया. आता माऊलींचं स्थान आहे, जोग महाराजांचं स्थान आहे, तर बालभोग घेऊ मग पुढे निघूया. तर नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर मंडळी, अतिशय सुंदर बालभोग. श्री ज्ञानदेव. सगळ्यांना बालभोग बघा, अतिशय सुंदर बालभोग, गोड. महाराज जी बालभोग बहुत बढ़िया है. अरे मजा आ गया बालभोग देख के. तो चला बालभोग करूया मंडळी, नंतर भेटूया. नर्मदे हर.
हाँ तो महाराज जी आपने क्या क्या खा लिया? महाराज क्या खा रहे हो आप? बाल भोग, ये बाल भोग में क्या क्या मिला आपको? लड्डू, गुलाब जाम, क्या अच्छा लगा आपको सबसे बेहतर? सब अच्छा लगा। गुलाब जाम एक नंबर था, अच्छा, पर मेरे को जो लिए हाथ में लिए हो ना, ये सबसे बेहतर लगा, सबसे भारी है। सबसे भारी है। ये नारियल का मिठाई है ना, हाँ नारियल वाला, सुंदर मिठाई है, एक नंबर। स्वाद बहुत इसका अच्छा मेरे को लगा खाने में। महाराज जी आपको क्या लगा? बढ़िया, बहुत बढ़िया। मेरा तो फेवरेट है मीठा। आप तो खत्म कर लिया अभी तक। अच्छा ये देखो, जैसे चींटी उठा उठा खाती है ना, वैसे खाते हैं ये हैं? चींटी हाथ में ले लेके खाती है एक एक दाना। अरे बाप रे, अच्छा 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 ये अच्छा वांग, हाँ। पास में लाओ, पास में लाओ। वो तो आ वांगे गया, बघ किती मोठे वांगे, कितने मोटे मोटे। वांगो आहे वांगो। कसले मोठे वांगे आहेत, बहुत बढ़िया है। बहुत बढ़िया जी। आज इनका भारत बनेगा। एक बार तुमसे बोल रहे हैं रोको। महाराज जी अगर वहां ना रुकना होता ना तो जरूर रुक जाते, 100% रुक जाते, भले हम आज ना चलते। नहीं तो सुनो तो महाराज जी, शाम को तुम पहुंचे